मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर ज्ञान तिघी चॅनलांना सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, लाईक आणि कमेंट्स नक्की करा. तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझी कथा ऐकत आहोत, तुमच्या गावाचं नाव. खूप छान छान गावांच्या कमेंट्स येतात, तुमच्या खूपच गावांच्या कमेंट्स येतात. तर अशाच गावांच्या कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा, मला आनंद देत राहा. मी पण तुम्हाला कथा ऐकून मी पण आनंद देत राहील. तर अशाच कथा ऐकण्यासाठी गावाची कमेंट्स नक्की करा, नाहीतर जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय नक्की करा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक कमेंट्स नक्की करा. चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा. आतापर्यंत आपण शिवलीला अमृत कथासार यामधल्या 8 कथा ऐकून चुकलो आहोत. खूप छान छान कथा आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये शिव कैलासाला फेरी मारण्याचे पुण्य, 1,00,000 बिल्वपत्रे चढवण्याचे पुण्य, एवढे पुण्य आणि इतके छान शिवलीला अमृत कथासार यांचे पारायण ऐकणे म्हणजे अमृतापेक्षा पण गोड आहे. जो जो ह्या कथा ऐकेल त्याचे जीवन सार्थक होईल, त्याचे आयुष्य खरोखरच दीर्घ आयुष्य होईल. मी माझ्यावरून सांगते, माझे 2 वेळेस ॲक्सिडेंटमधून आम्ही वाचलेलो आहे. माझा शालिनी भक्तिसागरवर तुम्ही 29 नोव्हेंबर सत्य घटना हा व्हिडिओ सर्च करू शकतात. टायटल आहे त्याचं, टायटल शालिनी भक्तिसागर 29 नोव्हेंबर सत्य घटना. तर तो माझा 2022मध्ये अमावस्येची जी रात्र होती नोव्हेंबर महिन्याची, त्या दिवशी रात्री 12 वाजता माझा एवढा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आहे. माझ्या स्वतःच्या गाडीचे पीक, भुसावळ रोडाचे पीक, बाजूला खाई आणि कुठे पुलावर गाडी कशी थांबलेली आहे. गाडी जर टायर फाटलं नसतं, मी ज्या साईडला बसलेली होती उजव्या साईडला, माझ्या साईडचं संपूर्ण टायर एकदम चेपाचूप झालेलं आहे. डायरेक्ट एअरबॅग माझ्या तोंडावर फुटून गेलेल्या होत्या. आणि जर चाक तुटलं नसतं, व्हील गाडीचं तुटलं नसतं, समोरच्याची डिस्चार्ज होती त्याने ठोकली गाडी, तर चाक जर तुटलं नसतं तर माझी गाडी 50 फूट खाईमध्ये पडली असती. फक्त बाल वाचलेली आहे मी. तुम्ही 29 नोव्हेंबर सत्य घटना, टायटल आहे शालिनी भक्तिसागर, सर्च करू शकता, गाडीचे पीक बघू शकता आणि संपूर्ण हकीकत ऐकू शकतात. तर ते फक्त वाचली आहे या शिवलीला अमृत कथासार पारायणामुळे. खरोखरच सांगते, तर या पारायणाने आपले मृत्यूगंड पण टळतो. आणि रात्रीच्या 12 वाजता आम्ही कसे तिथे गेलो, काय गेलो, आणि सकाळी परत अजून तिथून 4 वाजता आलो. मदतीला लोकसुद्धा धावून आले. आणि 20 वर्षा पुराणा माझ्या मिस्टरांचा मित्र जो कधी भेटला नाही, जिथे ॲक्सिडेंट झाला तिथंच तो येऊन 20 वर्षानंतर भेटला. त्याने डोळे अक्षरशः बंद केलेले होते की ही लेडीज जी बसली ती ऑन द स्पॉट गेली. तो उतरला त्याच्या गाडीतून, मला बघायला उतरला, पण तितक्यात त्याने ओळखलं की आम्ही शहापूरचे आहे. तर तो लगेच 2 मिनटं, मी रस्त्यावर सुद्धा मी 5 मिनटं तिथं थांबलो नाही, तर तो मित्राने आम्हाला त्याच्या गाडीत लगेच बसवलं. ते बोले, हिंदीमध्ये म्हणायचे माझ्या मिस्टरांना, भैया आप ये गाड़ी रहने दो यहाँ के यहाँ, मैं पुलिस वालों को फ़ोन वगैरह लगा के बोले सब कर दूंगा, बोले आप हमारी गाडी में बैठ जाइए. म्हणजे 5 मिनिटातच त्या यांच्या मित्राच्या गाडीत बसली. साई पॅलेस भुसावळची जी हॉटेल आहे, साई पॅलेस, त्याचीच कॉन्टॅक्ट पाहुण्याची जिजाजींचीच हॉटेल होती. तर तिथं आम्हाला रात्रीच्या 2 वाजता म्हणजे लगेच परत तिथं सर्व चहा पाणी, बोरोलिन, आयडेक्स, विक्सो सर्व त्याने अवेलेबल करून दिलं. असं कुठं झालेलं आहे का की एवढं? तर तुम्ही हे सर्च करा आणि ऐका सर्व घटना, शालिनी भक्तिसागरवर मिळेल तुम्हाला. तर हे पारायणानेच फक्त हे कथा जर आपण ऐकल्या ना, खरोखरच आपले आयुष्य वाढते, दीर्घ आयुष्य होतो. आपला कसा आपण काळ आलेला राहिलो पण वेळ नाही राहत. तो काळ येतो पण शिवशंभू आपली वेळ नाही येऊ देत, एवढं आहे. तर मला एक खरोचसुद्धा नाही आलेली न माझ्या मिस्टरांना. माझे मिस्टरच गाडी चालवत होते. जर माझ्या साईडचं पूर्ण टायर तुटून डायरेक्ट उडून गेलं तर बाजूचा जो ड्रायव्हर राहतो तर तो पण फुटबॉलसारखा उडतो. पण बाजूला खाई होती, तर माझे मिस्टर बी तिथल्या तिथेच राहिले, मी पण तिथल्या तिथेच राहिली. दोघी एअरबॅग बी फुटल्या माझ्या अंगावर, पण काही धक्का पण नाही झाला. फक्त हे पारायण तुम्ही खरोखर हे पारायण ऐका, इतके छान राहतात. याचं पाणी प्या, घरात शिंपडा, मुलांना द्या. आपल्या बुद्धीमध्ये पण आपल्या आणि मनामध्ये बी परिवर्तन होतो. तर हे प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काही अर्थ आहे आणि साक्षात शिव आहे याच्यात. म्हणून माझा एवढा विश्वास बसला आहे. आणि तुम्हाला बी कळवळीची सांगते मी की हे अध्याय करा, हे अध्याय करा. पण मी पण
7-8 वर्षापासून शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आहे तो प्रदोष कालमध्ये वाचते. शिवलिंगाला अभिषेक घालून प्रदोष कालमध्ये वाचत आहे. पण जेव्हापासून आता देवी पुराण लावलं आहे तर हे 2 महिन्यापासून प्रदोष कालाच्या ऐवजी देवी पुराण वाचवत आहे. नाहीतर मग हे जे अध्याय आहेत तर 11व्या अध्यायाच्या ऐवजी दुसरे अध्याय वाचले जात आहेत. पण मला तो अध्याय वाचल्या बगर मला बेचैनी होऊन जाते. तर मला परत माझा चालू करायचं आहे की प्रदोष कालमध्ये माझा अध्याय मी 10 मिनिटात ओरली बोलून देते. बिना वही बिना पुस्तकचं एवढा तोंडीपाठ झालेला आहे. मंदिरात बी गेली तर ओरली बोलून देईल डोळे बंद करून. संपूर्ण अध्याय एवढा पाठ झालेला आहे. आणि तो अध्याय जर नाही केला मला खूप कसं तरी होतं. नाहीतर मग माझी तरी स्वतः झोपेच्या वेळेस तो अध्याय बडबड करेल या तो अध्यायच वाचेल या बोलेल या कपडे धुत आहे तर तो अध्याय माझे बोलत राहील. असं काही नाही आहे. काळ्या वेळेचे बंधनं काही नाही. तुम्हाला जे मंत्र स्तोत्र येतात आपले पण बोलले तर असं काही नाही राहत. शिव शिव बोला, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, शिव शिव शिवाय नमा. वेळे काळेचं बंधन नाही आहे. पाहिजे फक्त श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वास राहिलं तर सर्व काही ठीक होतं आणि लक्ष्मी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते. यात काही नाही आहे. तर आता आपण येऊया वामदेवाच्या कथेला. 9वा अध्याय आहे श्री शिवलीला अमृत कथेचा. वामदेवाची कथा खूप छान कथा, इतकी छान कथा आहे, खूप छान आहे ही कथा. फक्त थोडंसं भस्म एका ब्राह्मणाला लागलेलं होतं. तर ते भस्माची कथा इतकी छान आहे की एका भस्माच्या कणाने काय काय होतं ते फक्त तुम्ही शेवटपर्यंत ऐका ही कथा. श्री गणेशाय नमो नमः. वामदेवाची कथा अध्याय 9वा. जे शिवनामाचा सतत घोष करतात त्यांना कळी काळ देखील कधी स्पर्शसुद्धा करू शकत नाही. या पावन अशा शिवनामाची ज्याला आसक्ती लागलेली आहे त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण नाही. विषय सुखात ज्याप्रमाणे माणूस रममाण होतो त्याप्रमाणे जर तो मनापासून शिवनामस्मरणात दंग झाला तर त्याचा जन्म मरण्याचा फेरा कायमचा चुकेल. जो कोणी शिवलीला अमृताच्या कथा वारंवार ऐकतो त्याच्या पदरी सुखच सुख असतं आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून तो कायमचा सुटतो. एवढं शिवनामाच्या स्मरणामध्ये दंग आहे. आयुष्यात सतत नुसते धन आणि पैसा मिळवण्याऐवजी शिवचरणाचे ध्यान करा तर त्याच्यावरची संकटे कधीच त्याच्यावर येणार नाही. जो कोणी वारंवार शिवलीला अमृताच्या कथा स्मरण करतो त्याच्यावर संकटे कधीच येत नाही. शिवाचे ध्यान करणारे पुरुष खरोखरच धन्य असतात. त्यासंबंधी आता व्यासमुनी एक कथा सांगत आहे, ती लक्षपूर्वक ऐका. फार वर्षापूर्वी एक वनात वामदेव नावाचा महाज्ञानी पुरुष राहत होता. दिशा म्हणजे त्याचे वस्त्र होते. आपल्या सर्व अंगाला भस्मपासून नेहमी कडकडीत असे उपास करून दिगंबर अशा स्थितीत तो एकटाच इकडे तिकडे त्या रानात फिरत असे. हे सारे विश्व शिवमय आहे अशी त्याला मनाची पक्की श्रद्धा होती. त्यामुळे त्याला कशाचा सुद्धा भय नव्हता, खेद नव्हता, कसली सुद्धा खंत नव्हती. हा वामदेव नेहमी मौन पाळत होता. त्याला कुठलाच विकार नव्हता. फक्त शंकराचे स्मरण त्याला जास्त होते. ज्ञानचर्चा व्यतिरिक्त तो नेहमीच अबोल राहत असे. सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी प्रत्यक्ष शंकरांनी जणू ते रूप धारण केले आहे असे वाटत होते. तो नेहमी आत्मस्वरूपात दंग असे, नेहमी समाधिस्थ स्थितीत असे पाहणाऱ्यांपैकी कोणालाही वाटत असे. त्याने आपल्या तपाने तेजाचा दाहकपणा पूर्णपणे जाळून टाकला होता. पृथ्वीचा कठीणपणा त्याने कमी केला होता. पाण्याचा ओलावा काढून घेऊन त्याने पाणी अगदी स्वच्छ केले होते. सर्व ब्रह्मांड जाळून त्याच्या भस्म आपल्या सर्व अंगाला फासले होते. जगात त्याला सगळीकडे फक्त शंकराचेच रूप दिसत होते. एकदा काय झाले, त्या अरण्यात एक महाभयंकर ब्रह्मराक्षस आपली चांगली हातभर जीभ तोंडाबाहेर काढून लाल डोळे इकडे तिकडे फिरवीत येणाऱ्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकीत येत असताना रस्त्यात त्याला वामदेव दिसला. ब्रह्मराक्षस त्याच्या अंगावर एकदम धावून गेला. आपल्या दोन्ही हातांनी वामदेवाच्या गळ्याला त्याने घट्ट मिठी मारली. त्यावेळी वामदेवाच्या अंगाला लावलेले पवित्र भस्म थोडेसे त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले. त्याबरोबर परिसाचे जसे सोने होते त्या स्पर्शाने तसे लोखंडाचे सोने व्हावे तसे त्याचे पहिले भाव एकदम पालटले. त्याची दृष्टिवृत्ती एकदम पार नाहीशी झाली. तो वामदेवाच्या चरणावर पडला. खरे तर वामदेवाला याचे इतके पण भान नव्हते की आपल्या स्मरणपूजनात एवढा दंग होता वामदेव की त्याला सुख दुःख काहीच जाणवत नव्हते. शरीर दुःखी आहे की शरीराला कोणता रोग झाला आहे की शरीराला काही पीडा होत आहे की कोणत्या
दिशी आपण भ्रमण करीत आहोत याची सुद्धा त्याला अजिबात काळजी नव्हती. तो फक्त शिवस्मरणात दंग होता. वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाला मात्र लगेच दिव्य रूप प्राप्त झाले आणि आपल्या मागच्या 1000 जन्माचे त्याला ज्ञान प्राप्त झाले. चंद्राच्या स्पर्शाने ज्याप्रमाणे चंद्रकांत मणी द्रवावा किंवा मानस सरोवरातील पाणी पिताच कावळ्याला हंसाचे रूप यावे अथवा सूर्याचा उदय होताच अंधार संपूर्णपणे नष्ट व्हावा, त्याचप्रमाणे वामदेवाचा शरीर स्पर्श होताच ब्रह्मराक्षसाचे असलेले रूप पालटले. वामदेवाला नमस्कार करून तो म्हणाला, गुरुराज, आपल्या गुरुकृपेने मला या आधीच 1000 जन्माचे ज्ञान प्राप्त झाले आहे, पण फक्त गेल्या 25 जन्मात मी किती पापे केली आहेत ती आता मला आपल्याला सांगतो. पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. त्या जन्मात मी अतिशय निर्दय आणि दुराचारी होतो. सर्व प्रजेला मी सारखा त्रास देत असे. मला माझ्या मनाला आवडेल तसे मी वागत असे. त्या जन्मात वेद, शास्त्र, पुराणे मी कधी ऐकली नाहीत. अगदी स्वप्नातही धर्माचा विचार केला नाही. ब्रह्महत्येसारखी अनेक मोठमोठी पापे केली. रोज नवीन नवीन स्त्री पकडून आणून मी तिचा उपभोग इच्छेविरुद्ध उपभोग घेतला. एकदा एका स्त्रीचा भोग घेतला की पुन्हा ती स्त्रीचे कधी मी तोंडही पाहत नसे. त्या सर्वांना माझ्या कैदेत डांबून ठेवीत असे. बिचारे आयुष्यभर तुरुंगात रडत ओरडत अगदी तळमळून मला शाप देत असत, आक्रोश करीत असत. माझ्या राज्यातील माझा नागरिक असलेला ब्रह्मवर्ग माझे राज्य सोडून पळून गेला. त्या जन्मात एकूण 300 ब्राह्मण स्त्रिया, 400 क्षत्रिय स्त्रिया, 1000 वैश्य स्त्रिया मी उपभोग घेतला. शूद्राच्या 1000 स्त्रिया, त्याचबरोबर 400 चांडाळ स्त्रिया, सहस्रमाग कन्या, तसेच 500 चांबार कन्या, 400 परीट कन्या मी उपभोगल्या होत्या. माझ्या जीवनात वेश्या किती येऊन गेल्या, किती त्याचा हिशोबच ठेवला नाही. पण त्या जन्मात इतक्या स्त्रिया भोगूनही माझे मन तृप्त झाले नाही. मी रात्रंदिवस खूप दारू पित असे, वाटेल ते खात असे. सरत मी शेवटी आजारी पडलो. त्यावेळी मला क्षयरोग झाला आणि माझ्या त्याच्या रोगामध्ये मी मरण पावलो. त्यावेळी यमदूताने मला पकडून नरकात ढकलून दिले. यमपुरीचे दारुण दुःख कसे असते ते सोसले. तेथे दया हा शब्द कोणाकडे नसतो. त्या नरकामध्ये दया कोणाकडे हा शब्द नसतो. तांब्याच्या तापलेल्या जमिनीवरून यमदूतांनी चालवत चालवत मला नेले. लोखंडाच्या खांब लाल लाल होईपर्यंत तापून खांबाला मला आलिंगन दिले. तापलेल्या आणि उकळत्या असलेल्या तेलात मला टाकले. माझ्या तोंडात विष्ठा आणि मूत्र कोंबले. खारट आणि कडू रस जबरदस्तीने प्यायला लावले. मला जमिनीवर पालथे पाडून तीक्ष्ण चोचीच्या पक्ष्यांकडून माझे डोळे फोडले. मला कुंभी पात्रात घालून रटारटा शिजवले. माझे दोन्ही कानात तापलेल्या सळया खुपसल्या. तेथील जाचांचे मी आणखी काय काय वर्णन करू. तेथे रक्तकुंड, रेतकुंडात मला कित्येक दिवस बुडवून ठेवले. माझ्या अंगाचे मांस तोडले. माझ्या शरीरावर झालेल्या जखमांवर मिठाचे पाणी काय टाकले. माझ्या तोंडातील जीभ आणि नाक, कान काय तोडून टाकले. तीक्ष्ण शस्त्राने कापून टाकले. माझे हातपाय तोडले, पोट चिरले. तसेच माझ्या माथेवर तापलेली शस्त्रे कोचली, शिश्न कापले. गुद्धद्वारा तप्त असे रस ओतले. पाठीकडून वाकून माझ्या पायाला माझी मान बांधून दिली. सर्व अंगाला सुया टोचल्या. दगडाने वृषणाचे पीठ केले. हातपाय एकत्र करून बेड्या घातल्या, ज्याच्या कधी कुणाला पार लागणार नाही अशा महाभयंकर नरकात मला बुडवले. माझ्या तोंडातील दात पाडून टाकले. मानेला फास घातला. आपलीच विष्ठा आणि मूत्र मला खायला दिले. माझ्या सर्व अंगाचे तुकडे तुकडे करून टाकले. कुत्र्यांकडून शरीर टराटरा फाडवले. लाल लाल तापलेल्या लोखंडाने मारले. उखळात घालून तापलेल्या मुसळांनी त्यांनी मला काढले. नाकावाटे जहर आत ओढले. असंख्य जहरी विच्चवांनी भरलेल्या खोल विहिरीत फेकून दिले. भयंकर विषारी असलेल्या असंख्य नाग चावेल अशा ठिकाणी ठेवून दिले. अग्नीने शरीर संपूर्ण भाजवले. पायात जडजडीत दगड बांधून दिले. डोंगरावरून खाली लोटून फेकून दिले. माझ्या पोटातली आतडी काढून मलाच खायला लावली. वर टांगून ठेवले. धुण्यासारखे धराधरा दगडावर आपटले. अणुकुचीदार अशा खिड्यांवर उभे करून दिले. इंगळ्यांचे अथरण करून मला त्यावर झोपायला लावले. दगडाने डोके फोडले. लोखंडाचे चणे करून मला खायला दिले. होठ फाडून टाकले. मोठमोठ्याने सळ्या नागात कोंबल्या. मानेला मोठे मोठे दगड बांधून उफाटली टाकले. वाघसिंहांकडून शरीराचे तुकडे केले. हत्तीच्या पावलाखाली चालून त्याच्या खाली चिरडले. तापलेल्या कढईत पाणी प्यायला लावले. माझे अष्टांग सर्वे कापून मलाच खायला दिली. अवतीभोवती भयानक भूते लिंग कापून खा म्हणत होती. माझे सगळे सांधे खटाखटा मोडून टाकले. भूमीमध्ये शरीर पुरून त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला. टोकेदार सोळावर पालथे ठेवून वरून मुसळांनी कुटले. मग पुन्हा पायाला दगड बांधून नरकात फेकून दिले. काचा, शिशे यांच्या अत्यंत तप्त रस करून प्यायला लावले. अत्यंत भयानक अशा नरक यातना मी 3000 वर्ष भोगल्या. यातना भोगताना दरवेळी शरीर नष्ट होत होतं, पण प्राण मात्र जात नव्हता. त्यामुळे सर्व यातना सोसाव्या लागल्या. त्या समजतात त्या यमदूतांनी मला व्याघ्र जन्मात टाकून दिले. त्यानंतर जन्मात मी अजगर झालो. मग पुढच्या वेळी मी लांडगा जन्माला आलो. डुकराचा जन्म घेतला. सरपटणाऱ्या सापाचा जन्म घेतला. कुत्राचा जन्म घेतला. कोल्हा जन्माला आलो.
आणि मग प्राण्यांचा जन्म, उष्ट्या शिकारीला जगलो, पुढच्या आठवड्यात गेंडा झालो, 9वा जन्म रानातील झाडांच्या माकडांचा झाला, 10वा जन्म अतिशय कष्ट करणाऱ्या गाढवाचा झाला, मुंगूस झालो, कोंबडा झालो, गिधड्याचा जन्म आला, जनावरांची सडलेली शरीरे खाल्ली, मांजराच्या जन्माला, डबक्यातील बेडूक बनलो, 18व्या जन्मात कासव बनलो, नंतर पाण्यामधला मासा बनलो, माशातील उंदरांचा जन्म, नंतर निशाचर अशा घुबडाचा जन्म दिला, वनदिवा राजाचा जन्म घेतला, उष्ट जन्म घेतला, पापी निषादाचा जन्म घेतला आणि या जन्मात खूप प्राण्यांची हत्या केली. त्यानंतर मला हा भयंकर राक्षसाचा जन्म प्राप्त झालाय. स्वामी महाराज, केवळ आपल्या कृपेने मला आता ज्ञान प्राप्त झाले. मी आता पावन झालोय. गंगेच्या पवित्र जलाच्या स्नानाने पाप नाहीसे झाले. दत्ताच्या दर्शनाने सारा बहुताप नाहीसा होतो. तशा कल्पवृक्षाच्या केवळ दर्शनाने जन्मभराचे धन्य झालो आहे. तुमच्या दर्शनाने माझे मागचे सर्व पापे नष्ट झाले. राक्षसाचे भाषण ऐकून वामदेव म्हणाला, फार पूर्वी एक ब्राह्मण होता. एक शूद्र स्त्री आहे, त्याचे अतिशय प्रेम होते. शूद्र स्त्रीच्या पतीने एकदा दोघांना एकत्र पाहिले आणि त्याचा राग एकदम खूप उफाळला. त्याने ब्राह्मणाला मारून गावाबाहेर नेऊन टाकले. त्याच्या अंत्यसंस्कारही तेथे कोणी केला नाही. यमदूत सुद्धा त्याला मारत मारत घेऊन गेला आणि मग त्याने तेथे खूप त्रास दिला. ब्राह्मणाचे प्रेत तसेच गावाबाहेर पडलेले होते. तेवढ्यात काय झाले, शिवालयासमोर भस्मातील लोळलेल्या एक कुत्रे वेशीबाहेर पडत आले आणि त्या ब्राह्मणाच्या प्रेतावर जाऊन पडले. शिवाच्या भस्माचे काही कण कुत्र्याच्या अंगाला चिटकले होते. शिवाचे भस्म अंगाला लागतात. ब्राह्मणाचे पूर्वी केलेले सगळे पाप नष्ट झाले. यमदूतांनी त्याला नरकात ओढून बाहेर काढले आणि शंकराने आपल्या विमान पाठवून त्या ब्राह्मणाला आपल्या कैलास पर्वतावर आणले व आपल्याजवळून स्थान दिले. शिवभस्म अतिशय पवित्र आहे. राक्षस हात जोडून म्हणाला, महाराज, कृपा करून या भस्माचा आणखी महिमा आपण मला सांगावा. भस्म चांगले कोणते, ते कसे लावावे, ते कृपा करून मला नीट समजावा. तेव्हा वामदेव पुढे सांगू लागले की एकदा अतिशय उत्तुंग अशा मंदारगिरी पर्वतावर शंकरसह देवासह बसले होते. यक्ष, किन्नर, गंधर्व, देव, उपदेव, पिशाच सर्वजण महेशाभोवती कोंडाळे करून बसले होते. मरुदगण, पितृगण, 11 रुद्र, अष्टवसु, अष्टभैरव, अष्टदिग्पाल, 88,000 ऋषी, 60,000 वालखिल्य, ब्रह्मपुत्र, पाताळनाग, पृथ्वीवरचे महान पावनराजे सर्वजण शंकराला वेढा घालून सभोवताली बसले होते. नंदिकेश्वर सर्वात पुढे बसले होते. तेवढ्या त्या ठिकाणी सनतकुमार आले आणि शंकराला नम्रपणे नमस्कार करून आपणास भस्म धारण करण्याचा विधी सांगावा अशी विनंती केली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, गायीच्या शेणाच्या चांगल्या जाळून त्याची राख करावी आणि त्या राखेत माती अजिबातच येऊ देऊ नये. नंतर विभूती शिव गायत्री मंत्राने पवित्र करावी आणि आधी अंगठ्याने वर लावावी, मस्तकाभोवती लावावी. विभूती लावताना तर्जनीचे बोट लावू नये आणि करंगळी त्याच्यापासून वेगळी ठेवावी. कपाळावर 2 बोटांनी विभूती लावावी. अंगठ्याने मध्यरेषा काढावी. नंतर तर्जनीने लावता 3 बोटांनी आपल्या सर्व अंगाला विभूती लावावी. या भूषणाने आपण केलेली मोठी मोठे पापे जळून भस्म होतात. अशा तऱ्हेने दारू पिणे, ब्रह्महत्या, अभक्ष करणे पापे सुद्धा शंकराचे पवित्र असे शास्त्रशुद्ध भस्म लावले म्हणजे ते नष्ट होऊन जाते आणि दारू पिणारा माणूस सुद्धा दारू पिणे सोडतो. शंकरांनी सनतकुमारास सांगितलेला हा भस्म महिमा वामदेवाने परत ब्रह्मराक्षसाला सांगितला. त्यामुळे तो ब्रह्मराक्षस नंतर दिव्य स्वरूप होऊन शंकराचे रूपात मिसळून गेला. सद्गतीचा महिमा असा फार मोठा आहे. मंत्र, तीर्थ, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिष, औषध यावर प्रथम आपला विश्वास पाहिजे. जसा ज्याचा भाव असेल तसा त्याला त्या त्या गोष्टीचा गुण येत असतो. फार वर्षापूर्वी पांचाळ देशात सिंहकेत नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करीत होता. एकदा फार मोठे सैन्य तो शिकारीला घेऊन गेला आणि मग शिकारीसाठी हिंडत होता. त्याच्याबरोबर एक भिलही होते. अशा तऱ्हेने हिंडत असताना वाटेत एक पडके शिव मंदिर लागले. एक भिल त्या मंदिरात शिरला. मंदिरात एक पडझड झाली होती. तेथील शिवलिंगही वेडे वाकडे पडले होते. भिलाने आपल्या सिंहकेत राजाला ते शिवलिंग दाखवले. राजा म्हणाला, लिंग तर फारच चांगले आहे, पण डामडोल करून त्याची पूजा करण्यापेक्षा आणि अतिशय मनोभावे पूजा भक्तिभावाने करायला हवी. लोकांमध्ये आपणास भाव खाता यावा. या देवाच्या प्रतिमा जागोजाग मांडून ठेवायला पाहिजे. भक्तीचा शुद्ध धंदा आहे. ज्याप्रमाणे ब्राह्मणाचा पवित्र वेश घेऊन यात्रेत वाईट कर्म करीत हिंडायच्या, त्याप्रमाणेच मनामध्ये भाव नसताना ईश्वर पूजा करणे म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे. महाराज, मी खरोखर माझ्या मनापासून या लिंगाची शिवपूजा करीन, पण मला यासाठी अगोदर पूजाविधी कसा करावा ते समजावून सांगा. भिल नम्रपणे म्हणाला, शबरा, मग ऐक. पूजेचे तसेच अनेक प्रकार आहेत, पण तू असे कर, रोज नवीन चिताभस्म आण. मंदिरातील लिंगाची पूजा कर. चिताभस्म स्वतः लावल्याशिवाय नैवेद्य दाखवू नको. राजाने त्याला सांगितले. राजाचे वचन प्रमाणे मानून शबराने ते लिंग तेथून उचलून आणले आणि आपल्या घरी आले. मग पत्नीला त्याचे रानात घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते सर्व ऐकून
सर्व वृत्तांत ऐकून तिलाही फार आनंद झाला. मग एका शुभ मुहूर्तावर त्या दोघांनी रानातील पडक्या मंदिरातून आणलेल्या त्या लिंगाची स्थापना केली. रोज नवीन चिताभस्म आणून दोघंही मनोभावे त्या लिंगाची पूजा करीत असत. पूजा झाल्यावर शबराची पत्नी शंकरासाठी नैवेद्य आणीत आणि मग असे दोघे प्रार्थना करीतच. असे काही दिवस निघून गेले. एकदा शंकराने ठरवले आपल्या शबराची परीक्षा पाहिजे. एक दिवस भिलाला काही केल्या कुठेही नवीन चिताभस्म मिळाले नाही. तो आजूबाजूला संपूर्ण रानात खूप हिंडला पण काही उपयोग झाला नाही. घरी परत येऊन त्याने पत्नीला तसे सांगितले. तोही मोठ्या काळजीत पडली. आता आपली नित्यनेमाची पूजा कशी होणार? चिताभस्म लावल्याशिवाय आपण शिवलिंगाला नैवेद्य कसा दाखवणार? शिवाचे व्रत आचरण म्हणजे खरोखर फार कठीण आहे. शबरी म्हणाली, हे पा, आता मी माझे स्वतःचेच भस्म करते, तुम्ही त्या शंकराला लावा. आपली रोजची पूजा आपण पूर्ण करूया. तिने असे आपल्या पतीला म्हटले. तिने म्हटल्याप्रमाणे शुद्ध होऊन स्वयंपाकघरात बसून तिने स्वतःला जाळून आपल्या शरीराचे भस्म करून घेतले. शबराने ते भस्म शंकराला लावले. नेहमीसारख्या शिवलिंगाची यथासांग पूजा केली. पण आता नैवेद्य आणायला तेथे दुसरे कोणी नव्हते. शंकराचे एका आरती ऐकल्याबरोबर लगेच शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा लागे. विलंब झाला तर भगवान शंकर आपल्यावर अतिशय रागवणार, कोपणार. शंकर तसे अन्याय सहन करतो, पण नैवेद्याला उशीर झाला तर अजिबात चालत नाही. मग शंभर शिवपूजनात मनापासून अगदी दंग होता. आपल्या पत्नीने जाळून स्वतःचे भस्म करून घेतले तो अजिबात विसरून गेला आणि एकार्थ होताच नेहमीप्रमाणे पत्नीला नैवेद्य घेऊन अशी हाक मारली. त्याबरोबर रंभेपेक्षा अतिशय दिव्य रूप सुंदर शबरी नैवेद्य घेऊन शबरासमोर येऊन उभी राहिली. दोघांनी शंकराचे मनापासून स्मरण केले. शिवलिंगाची पूजा संपल्यावर शबराने आपल्या दिव्यरूपी धारणी नानाविध अशा अलंकारांनी युक्त अशी स्त्रीकडे नीट निरखून पाहिले. त्याला लगेच शंकराची आगाध लीला कळली. त्याबरोबर तोही शिव स्वरूपात मिसळून गेला. दोघांना नेण्यासाठी आकाशातून भगवान दिव्य शंकराचे विमान आले. मंगलवाद्य वीज वाद्य बाजत स्वर्गीय पुष्पांचा गंध सगळीकडे दरवळला. सिंहकेत राजाला आपल्या मनात खूप खूप आश्चर्य वाटले. त्याने विनोदाने भिलेला पूजेचा प्रकार म्हणून चिताभस्म लाव असे सांगितले, पण भिलाने ते मात्र खरोखर भक्तिभावाने त्याने आपल्या गोष्टीचे तंतोतंत पालन केले. त्यामुळे शब्बर आणि शबरीच्या एकनिष्ठेचे कौतुक वाटले. भक्ती केल्याशिवाय कोणालाही शिवशंकर प्रसन्न होत नाही असे शक्य नाही. म्हणून शब्बर आणि शबरीच्या भक्तीप्रमाणे जर आपण भक्ती केली तर आपल्याला पण शंकर खूप लवकर प्रसन्न होईल. आणि सिंहकेत राजाला शिवभजन करण्याचा छंद जडला. तो शिवलीला अमृताच्या कथा नेहमी ऐकू लागला. दररोज ऐकू लागला. जो शिवलीला अमृताच्या कथा नेहमी ऐकतो, शिवरात्री, प्रदोष, सोमवार ही व्रते नियमितपणाने पाळतो, त्याला सत्पात्री दान करू लागतो, तो शेवटी शिवपदास जाऊन पोहतो. शिवभजनाचा, शिवपूजेचा महिमा खरोखर अत्यंत अगम्य असा आहे असे श्रीधर कवी काव्य कवीला आता पूर्णपणाने प्रळले. शिवलीला अमृत मंडपावर चढवलेली तिची दाट छाया खाली सर्वत्र पडली. शिवभक्तांनी या छायेत येऊन दोन घटक अत्यंत निश्चितपणाने बसावे आणि प्रेमरूपी द्राक्षफळे मनापासून खावे आणि तल्लीन व्हावे. जो कोणी हा अध्याय पण ऐकेल त्याला शिवाच्या चरणापाशी जागा मिळेल आणि त्याला जे पाहिजे असेल ते सर्व इच्छा त्याला पूर्ण होतील. याच्यात पण साक्षात शिव आलेले आहे. प्रत्येक कथा साक्षात शिवाच्या आहे आणि शिवाला कैलास फेरीला एक फेरी मारल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल प्रत्येक कथाला. अशा या अमृतमयी कथा सर्वांनी प्यावे. तर आता आपल्याला इथं अध्याय 9 समाप्त झालेला आहे मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा वामदेवाची कथा हा अध्याय पण आवडला असेल. आवडला तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जय श्री महाकाल, तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझी कथा ऐकत आहात नक्की करा. जय श्री महाकाल. आणि जास्तीच आवडली तर शेअर करायला विसरू नका.